नमस्कार. पुणे जिल्हा परिषद आंबेगाव पंचायत समिती अंतर्गत जे कर्मचारी निवडणूक कर्तव्यावरती आहे, इलेक्शन ड्युटीवरती आहे, त्यांना टपाली मतदानासाठी अर्ज कसा करावा हे थोडक्यात मी सांगतोय. तर बघा, पहिल्यांदा टपाली मतदानाकरिता अर्ज आपला जो काही टपाली मतदानाकरिता QR कोडने तुम्ही जॉईन झालेला असाल किंवा आपल्या ग्रुपवर तुम्ही आहात आणि तुम्हाला अर्ज भरताना जे काही अडचणी होतात ते येऊ नये म्हणजे कसं भरायचं हे थोडक्यात मी सांगतो. या लिंकवरती तुम्ही क्लिक केलं, लिंक मी देतोय तुम्हाला, परत ग्रुपवरती टाकतो, काही हरकत नाही. त्याच्यानंतर तुम्हाला खरोखर जो काही ईमेल आयडी आहे तो टाकायचा आहे. ते कम्युनिकेशनसाठी खूप महत्वाचं आहे. तर त्याच्यानंतर टाकलाय आणि टाकल्याच्या नंतर नेक्स्ट या बटनवरती क्लिक करायचं. नेक्स्ट बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर आता मी फटाफट या गोष्टी व्हाव्यात जेणे त्यासाठी मी आधीच काही माहिती भरलेली आहे. आता फक्त एक मी डॉक्युमेंट अपलोड करून दाखवणार आहे. आता निवडणूक आदेश मी हे रिमूव्ह करतो जेणेकरून तुम्हाला कसं अपलोड करायचं हे कळेल. आता तुमच्याकडे निवडणूकची आम्ही दिलेली जी काही ऑर्डर आहे ती तुम्हाला इथे अपलोड करायची आहे. त्याच्यासाठी ऍड फाईल वरती गेल्याच्या नंतर अपलोड आणि हा ब्राउज म्हणून फीचर आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आणि इथे मी आदेश नावाने फाईल सेव्ह केलेली आहे. तुम्ही जे काही नावाने सेव्ह केलेलं असेल तशी तुम्हाला फाईल दिसेल. आता इथे त्याच्यानंतर ओपन बटनवर क्लिक केलं तर ही फाईल आदेश अपलोड होईल, थोडा वेळ घेईल. झाली अपलोड. आता टपाली मतपत्रिकेसाठीचा अर्ज तुमच्याकडे नसेल तर आपल्या ग्रुपवरती इथे मी टाकलेला आहे, हा अर्ज डाउनलोड करायचा आहे, त्याची प्रिंट काढायची, व्यवस्थितरित्या भरायचा आहे आणि तो इथे PDF स्कॅनर ॲडॉब स्कॅनरने चांगला स्कॅन होऊ शकतं. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देतो, त्या ॲपने तुम्ही करा, कारण की स्कॅन करून जे PDF फाईल अपलोड केली तर ती व्यवस्थितरित्या प्रिंट होते, त्याच्यात काही त्रुटी राहत नाहीत, काळं वगैरे येत नाही. ठीक आहे. तर तुम्ही इथं अर्ज अपलोड करायचा आहे स्कॅन करून. त्याची लिंक मी तुम्हाला अर्जाची देतो आणि ॲडॉब स्कॅनरची बी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो, तिथून तुम्ही ते बघून घेऊ शकता. आता नेक्स्ट बटन वरती क्लिक करायचंय. नेक्स्ट बटन वरती क्लिक केल्याच्या नंतर आपणास लागू असलेली जिल्हा परिषद निवडा या टॅब अंतर्गत 3 ऑप्शन सगळ्यांना लागू होऊ शकतात, 3 पैकी 1. याच्या व्यतिरिक्त कोणाला काही गरज नाही. ओके. आता पुणे जिल्हा परिषदेमधील आणि आंबेगाव पंचायत समितीमधील जे काही अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी त्यांनी हे निवडायचंय. त्याच्यानंतर जे पुणे जिल्हा परिषदेमध्ये येतात परंतु त्यांचा पंचायत समिती ही आंबेगाव नाहीये, ती जुन्नर असू शकते, खेड असू शकते किंवा XYZ जे काही बाकी पंचायत समिती आहे ते असू शकते, त्यांनी हा ऑप्शन निवडायचा आहे. त्याच्यानंतर जे पुणे जिल्हा परिषदेमध्येच येत नाही परंतु त्यांना मतदानासाठी जायचंय, उदाहरणार्थ सोलापूर, कोल्हापूर जे काही असेल ते, तर त्यांनी हा तिसरा ऑप्शन निवडायचा आहे. इथून पुढे सगळ्यांसाठी ऑप्शन सेम आहेत. पहिल्यांदा मी आपल्या आंबेगावचं बघून घेतो. आंबेगाव मध्ये आता पंचायत समिती मी रॅन्डमली सिलेक्ट करतो. आता घोडेगाव समजा, आता सेनोली, घोडेगाव, कळंब, पारगाव आणि अवसरी यापैकी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आता घोडेगाव हे सिलेक्ट केल्याच्या नंतर आता घोडेगाव मध्ये जे काही गण आहेत ते तुम्हाला दिसून येतील, घोडेगाव आणि पेठ किंवा घोडेगाव याच्यापैकी सिलेक्ट करायचंय. मी घोडेगाव, बरं चला पेठ सिलेक्ट केला. सिलेक्ट केल्याच्या नंतर आता व्यवस्थित माहिती भरायची. आता तुमचा पथक क्रमांक मी हे एक डम्मी म्हणून हे टाकतोय. पथक क्रमांक व्यवस्थित तुमचा टाकायचा आहे, ते क्रॉस व्हेरीफाय होईल. त्याच्यानंतरच तुम्हाला टपालीसाठी तुम्ही अर्ज तुमचा पाठवला जाईल. तुमचा जो काही नाव आहे संपूर्ण नाव इथे टाकायचंय. तुमचं नाव म्हणजे वडिलांचं नाव आणि आडनाव हे व्यवस्थितरित्या टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा वोटर ID जो काही आहे इथे अपलोड करायचा आहे. 3च गोष्टी तुम्हाला अपलोड करायचं. पहिलं निवडणुकीचे आदेश, त्याच्यानंतर आपला अर्ज आणि त्याच्यानंतर तुमचा वोटर ID आणि तुमचा मोबाईल नंबर जो व्हॉट्सअपवरती आहे तो टाकायचा आहे. मी टाकलं त्याप्रमाणे डमी टाकायचा नाहीये. त्याच्यानंतर मतदान केंद्र क्रमांक तुमचा टाकायचा आहे आणि तुमच्या मतदार यादीतील तुमचं नाव ज्या क्रमांकावरती आहे ते तुम्हाला टाकायचं आहे आणि सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. आताच मी सबमिट बटनवर क्लिक करत नाही कारण की दुसरा पण ऑप्शन घेतो की इथे आपण पेड घेतलेलं होतं, तर हे झालं आंबेगाववाल्यांसाठी. तर आता आंबेगावच्या बाहेरची जी काही असेल त्यांच्यासाठी पुणे जिल्हा परिषद पण इतर पंचायत समिती याच्यावरती क्लिक केलं, त्याच्यानंतर हा ऑप्शन सिलेक्ट केला आणि नेक्स्ट बटनवर क्लिक केलं तर तुम्हाला काय असंच टाकायचं आहे. पथक क्रमांक, अधिकाऱ्याचं नाव, ओळखपत्र, व्हॉट्सअप नंबर आणि तुमचा केंद्राचा क्रमांक आणि यादीतील क्रमांक. आता मी परत बॅक जातो. जे महाराष्ट्रातील आहेत म्हणजे पुणे जिल्हा परिषदच्या बाहेरचे आहेत जे अधिकारी कर्मचारी त्यांच्यासाठी त्यांनी याच्यावरती क्लिक करायचंय, ते तिसरा ऑप्शन म्हणजे महाराष्ट्रातील इतर जिल्हा परिषद व पंचायत समिती.
नेक्स्ट बटनवर क्लिक करायचंय. यांनी काय करायचंय, आपला पथक क्रमांक, आपलं संपूर्ण नाव, वोटर आयडी, तुमचा व्हॉट्सअप नंबर आणि जिल्हा परिषद मधील मतदानाचा केंद्र क्रमांक आणि तुमचा यादीमधील क्रमांक टाकायचा आहे आणि सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. लक्षात आलं. आता मी सबमिट बटनवर क्लिक करतो. सबमिट बटनवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला असा रिस्पॉन्स जनरेट होईल, युअर रिस्पॉन्स हॅज बीन रेकॉर्डेड, म्हणजे तुमचा फॉर्म सबमिट झाला. अशा प्रकारे एकदम सोपी पद्धत आहे. तर सगळ्यांनी फॉर्म भरून घ्या, जेणेकरून तुम्हाला वेळेमध्ये पोस्टल बॅलेट मिळणं, आम्हाला उपलब्ध करून देणं सहज सोपं होईल. काही शंका असेल तर सांगा, तर नक्कीच आपण त्या सोडवण्याचा प्रयत्न करूयात. धन्यवाद.